राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। तसेच जवळात पंचायत समिती गण, तसेच वाडेगाव पंचायत समिती गण या निवडणुकीच्या संदर्भात जाहीर सभेचं आयोजन करत असताना या वाडेगाव नगरीमध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या व्यासपीठावर असणारे वाडेगाव गणाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार राणीताई उबाळे तसेच या पंचकृषीतून उपस्थित राहिलेले सर्व मतदार आणि बंधू भगिनी मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होऊ जात असताना आपल्याला माहीत असायला पाहिजे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे नेमक्या काय असतात। मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका हे लोकांच्या समोर जातोय। आतापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या काय आणि ना झाल्या काय हे तुम्हाला माहीत सुद्धा नव्हतं की पूर्वीच्या काळी इथला जिल्हा परिषद सदस्य कोण होता, पंचायत समिती सदस्य कोण होता याची कल्पना सुद्धा नसते मित्रांनो। पण आता अलीकडच्या काळामध्ये सुज्ञ नागरिक झाले, शिक्षणाचे जर प्रत्येकाच्या घरोघरी शिक्षण झालं, सगळे सुज्ञ नागरिक झाले, बऱ्यापैकी लोकांना राजकारण समजू लागलं, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर राजकारणाचे धडे येऊ लागले। मित्रांनो, या राजकारणामध्ये कोण कामाचा आणि कोण बिनकामाचा याचं तुम्हाला निदर्शनात यायला लागलं। आज जवळा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून बोलताना तुम्हाला सांगावं असं वाटतं, संगेवाडी या बाजूला, एका बाजूला जवळा, जवळ्यामध्ये काय झालं ते संगेवाडीला एका मिनिटात समजतं। त्याला कारण आहे सोशल मीडिया मित्रांनो। आता पहिल्यासारखं कोणी अज्ञान राहू शकत नाही। राजकारण करायचं झालं तर आता चांगल्या पद्धतीने राजकारण करावं लागतं, खरं राजकारण करावं लागतं मित्रांनो। एखादी गोष्ट राजकारणात चुकली, एखाद्या पुढाऱ्यानं आश्वासन दिलं, चुकीच्या पद्धतीने काय होत असेल तर ते तुमच्या माध्यमातून पोहोचतंय मित्रांनो। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये खरं राजकारण करावं लागेल। खरं राजकारण करत असताना मित्रांनो त्याची तत्काळ तुम्ही पडताळणी करावी। उमेदवार त्या कॅलिबर आहे का नाही, तो उमेदवार जिल्हा परिषदचा असेल, पंचायत समितीचा असेल, त्याच्या माध्यमातून तुमची कामे होतेत का नाही होते हे तुम्ही चेक केलं पाहिजे। तुम्ही त्या माणसाचं निरीक्षण करत असताना तुमच्याबरोबर असणारा जिल्हा परिषद सदस्य आणि आज या व्यासपीठावर बसलेल्या पंचायत समिती सदस्याचे उमेदवारी असणारे मॅडम आहेत मित्रांनो। तुम्हाला मी जास्त काय बोलणार ना, या निवडणुकीच्या संदर्भात तुम्हाला मी सांगू इच्छितो, आपल्याला इथून पुढच्या काळात निवडणुका ही विकासाच्या मुद्द्यावर करायच्या मित्रांनो। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विकास होतो, तो सर्वसामान्य शेतकऱ्याचा विकास होतो। सर्वसामान्य शेतकऱ्याचा विकास करायचा असेल तर तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विचारपूर्वक मतदान करावं लागेल मित्रांनो। आम्ही कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी तुमच्या समोर नाही, पण आपलं या 5 वर्षामधलं असणारं विजन काय, या 5 वर्षामध्ये काम करणार काय हे तुमच्या समोर सांगण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो मित्रांनो। तुमचं काम करत असताना या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमची सेवा करण्याची संधी देण्यासाठी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो। तुमची विनंती एकच असणार आहे, तुम्हाला विनंती एकच करत असणार आहे मित्रांनो, जे तुमचं मत